स्थानिक निवडणुकींसाठी यंदा युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे। कित्येक वर्ष रखडलेल्या निवडणुका एकदाच्या पार पडणार म्हणून एकीकडे उत्साह आहे, तर दुसरीकडे इच्छुकांचा आकडा बघताना पक्ष प्रमुखांना मात्र घाम फुटलाय। अशातच पुण्याच्या राजकारणात सुद्धा बरंच काही घडतंय आणि राजगुरुनगरच्या नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा बरीच चुरस इथं रंगणार असल्याचं बोललं जातंय। नमस्कार, मी सारिका। राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। 2014-15 मध्ये राजगुरुनगर नगर परिषद ही अस्तित्वात आली। पहिली निवडणूक झाली, मात्र नंतर निवडणुकाच झाल्या नाहीत। यंदा मात्र इथं आता दुसरी निवडणूक होणार असल्यानं रस्सीखेच चालू आहे। राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे आणि यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालंय। यावेळी नगराध्यक्ष पद हे खुल्या गटासाठी राखीव असल्यानं सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी तयारी सुरू केली आहे। तर राजगुरुनगर तालुक्याचे मुख्यालय असल्यानं नगराध्यक्ष पद हे प्रतिष्ठेचं मानलं जातं आणि त्यामुळेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर स्थानिक आघाड्या यांच्यात जोरदार लढत होणार अशी चिन्ह दिसतात। जसं मी म्हणाले तसं राजगुरुनगर परिषदेची स्थापना ही 2014 मध्ये झाली आणि 2015 मध्ये पहिली निवडणूक झाली। त्यावेळी कोणत्याही पक्षाला इथं स्पष्ट असं बहुमत मिळालं नव्हतं। एकूण 18 पैकी 9 अपक्ष, 7 भाजप आणि 2 शिवसेना नगरसेवक इथे निवडून आले। पण अपक्ष शिवसेनेनं एकत्र येत सत्ता स्थापन केली होती आणि बापू थिगळे नगराध्यक्ष तर सारिका घुमटकर या उपनगराध्यक्ष झाल्या होत्या। पण नंतर 2.5 वर्षांनी सत्तांतर होऊन भाजपचे शिवाजी मांढरे हे नगराध्यक्ष झाले। तर आता फायनली यावेळी राजगुरुनगरमध्ये दुसऱ्यांदा निवडणूक होते। राजगुरुनगरमधील राजकीय घडामोडींनुसार इथं 3 प्रमुख पॅनल समोर येण्याची शक्यता आहे। महायुतीतून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजप एकत्र येऊ शकतात, तर महाविकास आघाडीत आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडीतील घटक पक्ष आणि समविचारी कार्यकर्त्यांचं एकत्रित एक वेगळं पॅनल उभं राहू शकतं। याशिवाय शिवसेना शिंदे गटात माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनलची तयारी सुरू आहे। तसंच राजगुरुनगर शहर विकास आघाडी या नव्या स्थानिक आघाडीच्या चर्चांनी सुद्धा जोर धरलाय। पण असं असलं तरी राजगुरुनगर शहराला अजून सुद्धा अनेक मूलभूत समस्यांचा सामना करावा लागतोय। अतिक्रमणामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, वाहनतळाचा अभाव आणि अनियंत्रित पार्किंग, हुतात्मा राजगुरू स्मारकाचं रखडलेलं काम, पाणी पुरवठा आणि स्वच्छता समस्यांवर कायम असलेली तक्रार, मलनिसारण प्रकल्प आणि कचरा व्यवस्थापनातील अडचणी या प्रश्नांवर कोणतीही ठोस उपाययोजना होऊ शकली नसल्यानं नागरिकांमध्ये अगोदरच असंतोष आहे। राजगुरुनगरकर आता कोणत्या पक्षावर विश्वास ठेवतात आणि कोणाला नगराध्यक्ष म्हणून निवडून देतात हे 2 डिसेंबरला मतदानानंतर स्पष्ट होणार आहे। पण इथं इच्छुकांची भली मोठी रांग आहे। राजगुरुनगर बँकेचे ज्येष्ठ संचालक किरण आहेर, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांढरे, माजी उपसरपंच मंगेश गुंडाळ, माजी सरपंच कैलास सांडभोर, माजी नगराध्यक्ष बापू थिगळे, बाळासाहेब सांडभोर आणि अॅडव्होकेट दीपक थिगळे हे प्रमुख इच्छुक म्हणून समोर येतात। सोबतच राजगुरुनगर नगर परिषदेतील प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली आहे। एकूण 10 प्रभागांमधून 21 नगरसेवक निवडले जाणार असून यामध्ये 9 प्रभाग 2 सदस्यांचे आणि 1 प्रभाग 3 सदस्यांचा आहे। अनेक माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरण्याची यामुळे तयारी करतायत। मात्र राजगुरुनगर आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि YouTube पेजला फॉलो करायला विसरू नका।